अक्षय तृतीयानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीतून साकारला श्री पांडुरंग अवतार। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात अक्षय तृतीय निमित्ताने मोगऱ्यांच्या फुलांची आकर्षक सजावट। गेल्या अनेक वर्षापासून माऊलींच्या समाधीवर भगवान विष्णूंचे रूप साकारले जात, मात्र मागील 3 वर्षांपासून उटी हळदी कुंकवातून माऊलींच्या समाधीवर पांडुरंगाचे रूप साकारले जाते। भीमाशंकर शिरूर महामार्गावर मोटार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। होलेवाडी ते मांडवळा दरम्यान 25 एप्रिल रोजी रात्री 9:15च्या सुमारास घडली होती घटना। अपघातात श्रेया खैरे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू। मोटार आणि दुचाकीच्या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। कातकरी समाजाचे वास्तव्य असलेल्या खेड तालुक्यातील 34 गावांमधील सर्वे। डेहणे, वाडा, पाईट आणि चांडोली येथील शिबिरातून 510 कुटुंबातील 2014 लाभार्थी संख्येची नोंदणी। प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियानाअंतर्गत महसूल विभाग आणि पंचायत समिती आयोजित शिबिरात 1982 नवीन आधार कार्ड, 378 आधार अपडेट्स, 812 वय आणि जन्म तारखेबाबत प्रमाणपत्र, 1845 जातीचे दाखले, 478 रेशन कार्ड्स, 1183 आयुष्यमान कार्ड्स आदी शासकीय योजनांचा कातकरी समाजाला लाभ। कातकरी समाजाचे वास्तव्य असलेल्या 34 गावांमध्ये गावनिहाय पालक अधिकारी नेमल्याने सुमारे 90% लाभार्थ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचे दाखले आणि अन्य शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या कातकरी समाजातील लाभार्थी निदर्शनास आल्यास नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे प्रशासनाने केले आवाहन। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक खिळखिळी। सायगाव, गाडकवाडी, चिखलगाव मार्गावरील बस सेवा अनियमित, प्रवाशांचे अतोनात हाल। खेड तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे एसटी वाहतूक सेवेला ब्रेक, आगार व्यवस्थापन मेटाकुटीला। मात्र राजगुरुनगर आगारात नवीन लाल परीख दाखल झाल्याने काहीसा दिलासा। नव्या 5 एसटी बसचं आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत स्वागत। कोयाळी येथील काळे वस्तीमध्ये शेतातील विहिरीच्या कारणावरून मायलेकांवर हल्ला। भावकीच्या वादात कुऱ्हाड, लाकडी दांडक्यांचा वापर, दोघे जखमी। एका महिलेसह संपत काळे, भानुदास काळे यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी करणे बंधनकारक असतानाही खेड तालुक्यात सुमारे 96,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 43,320 शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक साठी नोंदणी। ॲग्रिस्टॅक नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी काढण्याकडे तालुक्यातील निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांची पाठ। ॲग्रिस्टॅक योजनेच्या नोंदणीसाठी 7/12, आधार कार्ड हे कागदपत्र आणि आधार कार्ड लिंक असलेला दूरध्वनी क्रमांक आवश्यक। ॲग्रिस्टॅक योजनेच्या नोंदणीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी तसेच संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केलं आवाहन। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत प्रतीक्षा यादी डावलून आधी पंप बसवून देतो असे बनावट कॉल्स। बनावट कॉल्सला बळी पडू नका, महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन। शेतकऱ्यांनी फ्रॉड कॉलला बळी न पडता महावितरणच्या 1800-233-3435 अथवा 1800-212-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून शंका निरसन करण्याचेही केले आवाहन। राजगुरुनगर येथील चिमण्या गणपती देवस्थान आणि माणिक चौक गणेश उत्सव मंडळाचे यंदा 130व्या वर्षात पदार्पण। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोगरा महोत्सव। श्री चिमण्या गणपती मंदिराला मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट। चैत्र गौरीचे पूजन करून महिलांचे हळदी कुंकू आणि तीर्थप्रसाद। गणपती देवस्थान आणि गणेश उत्सव मंडळाच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद।